शॉर्टिंग, समस्या तुमची, बातमी आमची। माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा। शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला। या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते। निमित्त होते राजगुरुनगर येथील महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे। 1995 ते 1996 या वर्षी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी घोडेगाव येथे आयोजित करण्यात आला होता। हुतात्मा राजगुरू महाविद्यालय या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे। सकाळी 10 वाजता शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले। राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात 1995 ते 96 या वर्षी शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा वर्ग रविवारी पुन्हा भरला होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मित्रांनी 30 वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा दिला। या गेट टुगेदर कार्यक्रमाला शिरंदाळे गावचे सरपंच मनोज तांबे, क्रीडा शिक्षक नितीन वरकड, सागर घाटकर, शिवसेना उपतालुक प्रमुख संदीप येळवंडे, दिलीप रेटवडे, अस्मिता सांडभोर, रुपाली भोर, संदीप कडलक, प्राध्यापक दिलीप मुळूक आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान मेळाव्यास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून आठवणी सांगितल्या। आता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, भविष्यात पुन्हा सर्वांनी एकत्र यावे असा मानस व्यक्त करून सर्वांनी आपला परिचय करून दिला। मनसोक्त गप्पा मारल्या। एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांविषयी माहिती दिली। सध्या कोण काय नोकरी, व्यवसाय करतोय याबाबत सांगितले। यावेळी स्नेहभोजनचा आस्वाद घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले। नितीन वरकड यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांची चांगलीच करमणूक झाली। कार्यक्रमाची शेवटी संदीप येळवंडे यांनी आभार मानून दरवर्षी आपण एकत्र येऊन असाच कार्यक्रम करणार असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवत होकार दिला।